नमस्कार, मी अस्मिता तांबे, सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभाग। सद्यस्थितीमध्ये नागरिकांना 40% या विषयाबाबत अतिशय उत्सुकता आहे किंवा त्याबाबत काही विविध प्रश्न आहेत, तर त्याबाबत मी थोडक्यात माहिती सांगते। 40% सवलत म्हणजे जे लोक स्वतःच्या घराचा वापर हा स्वतः राहण्यासाठी करतात, अशा ठिकाणी आपण करपात्र रक्कम जी असते त्यामध्ये 40% सूट देऊन आपण ते 60% या दराने ते बिल संबंधितांना बजावले जाते। तर यामध्ये 1970 साली जेव्हा पूरग्रस्त परिस्थिती झाली होती त्यावेळी स्टँडिंगच्या मान्यतेने आपण जे लोक स्वतःच्या घराचा वापर हा स्वतः करतात, म्हणजे भाडे तत्वाने न देता फक्त स्वतःच्या राहण्याकरता वापर करतात, अशा लोकांसाठी 40% सवलत ही त्यावेळी सुरू केलेली होती। ती सवलत जवळजवळ मार्च 2018 पर्यंत सुरू होती। ती बंद का झाली तर ती त्यामध्ये कॅगने आक्षेप घेतल्यामुळे ऑडिट आक्षेप निघाला आणि त्यानंतर ती आपण कर आकारणी व कर संकलन विभाग पुणे महानगरपालिका यांनी निर्णय घेऊन ती सवलत बंद केलेली होती आणि 1/4/2019 पासून ज्या नवीन मिळकतींना आपण टॅक्स लागू केले होते त्यामध्ये आपण 40% सवलत दिलेली नव्हती। यानंतर विविध ठिकाणी जी बिलं गेली, आपण लोकांना जी बिलं दिली होती त्यामध्ये 3-3 वर्षाचे फरक गेल्यामुळे लोकांची मानसिकता अशी झाली की मोठ्या प्रमाणात बिल आम्हाला आले आहे आणि त्यानंतर शासनाकडे त्याबाबत विविध स्तरावरून याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्यानंतर शासन स्तरावर 21/4/2023 रोजी नगर विकास विभागाने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्यानुसार पूर्वी दिलेली 40% सवलत ही पुन्हा लागू करावी असे सांगण्यात आले आणि त्यानुसार कर आकारणी कर संकलन विभाग पुणे महानगरपालिका येथे आम्ही ती कार्यवाही सुरू करून 40% सवलत पुन्हा देण्यास सुरुवात केली। पण या कालांतरामध्ये अनेक नागरिकांना PT3 अर्ज काय आहे, म्हणजे PT3 अर्ज हा का भरला जातो याबाबत माहिती न मिळाल्यामुळे अथवा लोकांपर्यंत ती माहिती गेली नाही अशी लोकांची मागणी होती। त्यामुळे PT3 अर्जाची मुदत ही जास्त प्रमाणात वाढवावी। तर ही मुदत किती दिवस दिली गेली, यामध्ये सुरुवातीला 1/4/2023 ला लोकांना जी बिलं दिली गेली त्यामध्ये सरसकट सर्वांना 40% सवलत देऊन बिलं देण्यात आली आणि त्यामध्ये असा उल्लेख केला गेला की 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत जे लोक PT3 अर्ज भरतील, म्हणजे स्वतः नागरिकांनी त्या अर्जामध्ये उल्लेख करून द्यावयाचा होता की आम्ही त्या मिळकतीचा वापर हा स्वतःच्या राहण्यासाठी करतो अथवा भाडे कराराने देण्यात आलेला आहे, असा उल्लेख करून जर स्वतः राहत असतील तर ते PT3 मध्ये नमूद करून तो अर्ज कर आकारणी व कर संकलन विभागामध्ये सादर करावा। त्यावर नंतर वेगवेगळ्या प्रोसिजरमध्ये तो अर्ज जाऊन त्याला मान्यता देऊन 40% सवलत ही लागू केली जाणार होती। परंतु 15 नोव्हेंबर 2023 पर्यंतही बऱ्याच लोकांनी अर्ज न भरल्यामुळे पुन्हा 15 दिवस म्हणजे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत त्याबाबतची मुदत वाढवण्यात आली आणि पुन्हा PT3 अर्ज स्वीकारले गेले। हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 1 एप्रिल 2024 रोजी जी बिलं लोकांना गेली त्यामध्ये पुन्हा 40% सवलत ही रद्द करण्यात आली ज्यांनी PT3 अर्ज भरलेले नव्हते। मग अशा लोकांनी पुन्हा शासन स्तरावर पाठपुरावा करून पुन्हा आम्हाला PT3 अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर पुन्हा माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने आपण 15 ऑगस्ट पर्यंत ती PT3 भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आणि आत्ता आपण 4.5 लाख प्रॉपर्टीचे स्वतः घरी जाऊन जवळजवळ आपण 200 ते 250चा स्टाफ वापरून आपण PT3 अर्ज लोकांच्या घरी जाऊन ते जमा केलेले असून ती PT3चा अर्ज तो आम्ही त्यासोबत जोडून मान्य करून देऊन ती 40% सवलत जर स्वतः राहत असेल तर ती देण्यात येईल। सदरची ही 40% बाबतची माहिती मी TV10 या चॅनलमार्फत आपणापर्यंत पोहोचवत आहे। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.